नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक सुरेश मसूरकर आपल्या सर्वांचे ग्रामीण क्रॉप आर्ट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे कांदा बीज उत्पादन व्यवस्थापन. तर कांदा बीज उत्पादनामध्ये आपण जर 4-5 गोष्टी जर काटेकोरपणे चांगलं नियोजन जर केलं, नक्कीच आपल्याला याच्यामध्ये चांगलं उत्पादन होणार आहे. याच्यामध्ये काय ज्या गोष्टी आहेत त्या आपण चांगल्या जर केल्या तर नक्कीच चांगलं उत्पादन होणार आहे. ते म्हणजे बेणे निवड, जमिनीची निवड, लागवडीची पद्धत, अन्नद्रव्य व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, मधमाशी नियोजन, गोंडे बांधणी आणि गोंड्यांची काढणी. ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित जर झाल्या आपल्याकडून तर नक्कीच चांगलं उत्पादन आहे आपल्याला या कांदा उत्पादनामध्ये होणार आहे. तर याच्यामध्ये बेणे निवड आपण बघू सगळ्यात पहिले. तर बेणे निवड करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधव जवळपास त्यांना कंपनी सोबतच ॲग्रीमेंट करून कांदा लागवड करतायत. तर त्यांना जो कांदा मिळाला आहे, समजा जर ज्यांना लाल मिळाला असेल, कोणाला गुलाबी मिळाला असेल किंवा तपकिरी, हे 3 प्रकारचे कांदे कंपन्या देत असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला जर लाल कांदा मिळाला असेल तर लालमध्ये तपकिरीची भेसळ नको, ठीक आहे, कारण याचा मॅच्युरिटी पिरियड हा वेगळा वेगळा आहे. जर आपल्याला लाल कांदा मिळाला असेल तर समजा आपलं लाल मिळो तपकिरी मिळो कुठलाही मिळो, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 60 ते 90 ग्रॅम वजनाचा कांदाच आपल्याला लागवडीसाठी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कांद्याचा वरचा जो 20 ते 25% पार्ट आपण कापल्यानंतर त्याच्यामध्ये एक केंद्रबिंदू असलेला कांदा लागवडीसाठी घ्यायचा आहे. 2 केंद्रबिंदू असलेला असेल तर तो लावायचा नाही, तो साईडला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, सडलेला कांदा किंवा अगोदरच कोंब आलेला कांदा सुद्धा लागवडीसाठी घ्यायचा नाही. त्याच्यानंतर आपल्या कांद्याला जितके जास्त सर्कल असतील तितके जास्त फुटवे आपल्याला पाहायला मिळतील. जनरली 4 ते 8 यामध्ये जे फुटवे येतील ते म्हणजे आपल्या उत्पन्नासाठी चांगले म्हणजे व्यवस्थित फुटवे आहेत. 4च्या पुढे 8च्या मध्ये फुटवे असायला हवे. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला इथे या प्लॉटवरती समजा उदाहरणार्थ एका शेतकऱ्याला लाल कांदा मिळाला आहे आणि शेजारच्या शेतकऱ्याला जर समजा तपकिरी कांदा मिळाला असेल, ठीक आहे, तर या दोन्ही मधलं अंतर जे आपल्याला ते 500 मीटर ठेवायचं आहे. कारण कांद्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होत असतं, हवे थ्रू एंटोमोफिली म्हणजे कीटकां थ्रू सुद्धा याचं पॉलिनेशन होतं. तर मग इकडच्या कांद्यावरची माशी जर तिकडच्या लाल कांद्यावरची माशी जर तिकडच्या शेतामध्ये तपकिरी कांद्यावरती जाऊन मिळाली तर मग भेसळ होईल. भेसळ झालं तर आपल्याला सीडमध्ये प्युरिटी भेटणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, दोन्ही शेतामधलं अंतर हे 500 मीटर असावं, ठीक आहे. आता दुसरा जो पॉईंट आपला तो आहे जमिनीची निवड. जमिनीची निवड करताना आपल्याला अशी करायची आहे की पाणी धरून ठेवणारी जमीन आपल्याला निवडायची नाहीये. दुसरं म्हणजे पाणी धरून ठेवणारी निवडायची नाहीये. दुसरं म्हणजे चुनखडीयुक्त जमीन सुद्धा आपल्याला निवडायची नाहीये. चुनखडीयुक्त जमीन सुद्धा आपल्याला नकोय. जर समजा चुकून आपल्याकडून पाणी जास्त झालं एखाद्या वेळेस, काय पाईपनी सटला, ड्रिपनी सटला, तर याच्यामध्ये कांदा सडण्याचे चान्सेस हे या जमिनीमध्ये जास्त असतात. त्याच्यामुळे मध्यम ते भारी जमीन आपल्याला निवडायची, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट जो येतोय बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया करताना आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस आपण कांद्याचा वरचा आपला 25% पार्ट कापतो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्या कांद्यावरती फवारणी घ्यायची. मित्रांनो, मेटाक्झिल प्लस मॅन्कोजेब कंटेनर असलेला जे आहे रेडोमिल गोल्ड त्याची डायरेक्ट फवारणी घ्यायची आहे, ठीक आहे. आता अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये म्हणजे ज्यावेळेस आपण कांदा लागवड करणार आहे त्याच्या अगोदर जमिनीमध्ये काय काय खतं आपल्याला टाकायचे आहेत, तर 75 किलो DAP घ्यायचंय, त्याच्यानंतर 50 किलो पोटॅश घ्यायचंय आणि 5 किलो सल्फर घ्यायचं. हे घ्यायचं, मिक्स करायचं आणि टाकून द्यायचं. त्याच्यानंतर कांदा लागवड झाल्यानंतर 8 दिवसांनी आपल्याला जे मायक्रोन्यूट्रिएंट राहतात ते टाकायचे आहेत, जसं की फेरस सल्फेट, मॅग्नेशियम, झिंक सल्फेट, मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट, मॅग्नीज, ठीक आहे. हे काला किट मध्ये पण येतात. तर मग काला किट जरी टाकली तरी चालेल. फक्त काय करायचंय, काला किट DAP खतासोबत म्हणजे बेसल डोस मध्ये नाही घ्यायची, कारण याच्यामध्ये जो झिंक सल्फेट असतो त्याची DAP सोबत रिएक्शन म्हणजे फॉस्फरस सोबत रिएक्शन होऊन झिंक फॉस्फेट तयार होतं आणि मग हे आपला जे DAP आहे किंवा आपला जे झिंक आहे किंवा त्याचा आपल्याला चांगला रिझल्ट भेटत नाही, ठीक आहे. झालं. ज्यावेळेस आपला कांदा हा 25 ते 30 दिवसाचा होईल त्याच्यामध्ये एकदा आपल्याला मायक्रोरायझा त्याला द्यायचं आहे ड्रिपनं, म्हणजे याच्यामुळे चांगल्या मुळ्या वगैरे वाढतील. तिसरं म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस आपला कांदा 35 ते 40 दिवसाचा होईल त्यावेळेस एक बॅग 10-26-26 द्यायचंय आणि भर घालून टाकायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एकदा आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट पण द्यायचे मिक्स.
त्यानंतर ज्यावेळेस आपला कांदा 50 दिवसाचा होईल त्यावेळेस आपल्याला 13-40-13 4 किलो प्रति एकर ड्रिपने द्यायचंय. त्याच्यानंतर पुढे 12 दिवसांनी आपल्याला 12-1-00 4 किलो प्रति एकर साठी द्यायचंय. त्याच्यानंतर परत 12 ते 15 दिवसांनी आपल्याला 0-52-34 4 किलो प्रति एकर साठी द्यायचंय. त्याच्यानंतर परत पुढे 12 दिवसांनी आपल्याला 00-50 5 किलो प्रति एकर साठी द्यायचंय. हे झालं आता खताचं व्यवस्थापन. याच्यामध्ये मध्ये एकदा जर समजा आपण शेतामध्ये गेलो आणि जर आपल्याला समजा कधी पोलनच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला पावडर वगैरे जर दिसायला लागली गोंड्याला, तर त्यावेळेस एकदा पावडर वगैरे जर नाही दिसा लागली गोंड्याला हात लावून पाहिजे, नंतर आपल्या हाताला जर पावडर नाही लागली त्यावेळेस कॅल्शियम आणि बोरान याचं एक ड्रिपने द्यायचं, याला ड्रिपने द्यायचं किंवा बोरानचा तुम्ही स्प्रे सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. आता हे झालं अन्नद्रव्य व्यवस्थापन. फवारणी व्यवस्थापनामध्ये 3च फवारणी आपल्याला घ्यायचे पण चांगल्या टायमावर घ्यायचे आहेत. तर फवारणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपला कांदा 15 ते 20 दिवसाचा होईल त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, साधारण एक फवारणी घ्यायची, साप घ्यायचा आपल्याला, साप पावडर घ्यायची 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्याला. सोबतच आपल्याला कराटे घ्यायचे 12 ते 15 ml प्रति 15 लिटर पाण्याला आणि इसोबियन घ्यायचंय आपल्याला 40 मिली प्रति 15 लिटर पाण्याला. हे घेऊन आपल्याला फवारणी करायची. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपला कांदा 25 ते 30 दिवसाचा होईल त्या काळामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, रेडोमिल गोल्ड घ्यायचंय 40 ग्राम. त्यासोबतच आपल्याला पोलीस ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्राइड प्लस फिप्रोनिल आहे ते घ्यायचंय 6 ते 8 ग्राम. आणि झिंक घ्यायचंय आपल्याला 30 ग्राम, चिलेटेड झिंक 25 ते 30 ग्राम याची एक फवारणी करायची आहे. आणि नंतर ज्यावेळेस आपला कांदा 45 ते 50 दिवसाच्या आसपास जाईल, म्हणजे 50 दिवसाच्या अगोदरच हो ना, 45 ते 50 दिवसाच्या आधी, त्यावेळेस घ्यायचं आपल्याला आमिस्टर टॉप घ्यायचंय मित्रांनो 15 लिटर पाण्याला 15 ml. त्याच्यासोबतच आपल्याला आलिका घ्यायचंय 15 लिटर पाण्याला 15 ml आणि एक मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचंय 25 ते 30 ग्राम. असं घेऊन आपल्याला याची फवारणी करायची. याने काय होणार आहे तर आपली कांद्याची पात पिवळी पडणे, कांद्याची पात जमिनीकडे झुकणे हा प्रॉब्लेम आपल्याला आपल्या शेतामध्ये पाहायला मिळणार नाही टायमावर घेतल्या तर. आता इथून पुढे काय होतंय, पोलनचा पिरियड म्हणजे मधमाशीचा गोंडे तयार व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे मधमाशी आपल्या शेतावर दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला फवारण्या घ्यायच्या नाहीये. तुम्ही जर त्या काळामध्ये फवारण्या घेतल्या गॅस पॉयझन वगैरे तुमच्या शेतावर मधमाशी येता येणार नाही. ठीक आहे. तर मधमाशी नियोजन कसं करायचं हा खूप महत्वाचा टप्पा आहे. तर मधमाशी नियोजन आपल्याला काय करायचंय, जे रसवंती असते रसवंतीवरती जे ऊसाचं पाचट पडलेलं असतं ते पाचट आणायचं, जागोजागी आपल्या शेतामध्ये ठेवायचंय आणि त्याच्यावरती गुळाचं पाणी टाकायचंय. याच्यावरती तुम्हाला चांगली मधमाशी पाहायला मिळेल. डबल दुसरं तुम्ही आपलं हे जे राहतं गोंडपाटावरती सुद्धा गुळाचं पाणी टाकलं त्याच्यावर सुद्धा तुम्हाला माशी पाहायला मिळेल. तिसरं म्हणजे 2 किलो गुळ घ्यायचा, 100 ग्राम इलायची घ्यायची आणि 2 लिटर पाणी घ्यायचं, याला उकळायचं आणि आपल्या प्लॉट वरती फवारणी करायची आहे. हे करू शकता. आणि त्याच्यानंतर शेतामध्ये जाण्याचा कालावधी आपला कधी असला पाहिजे, आपल्या मधमाशी ऍक्टिव्ह राहण्याचा काळ सकाळ मॉर्निंग पिरियडला राहतो. समजा 8 ते 11 या काळामध्ये तुम्हाला चांगली मधमाशी आपल्या प्लॉटवर दिसते. दुपारच्या पिरियडमध्ये मधमाशी नसते त्या काळामध्ये फवारणी घेऊन टाकायची. आणि संध्याकाळच्या पारी समजा 4च्या पुढे आणि 7च्या आसपास तुम्हाला चांगली मधमाशी पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. तर या काळामध्ये आपण शेतावर जायचं टाळायचंय. त्याच्यानंतर जर एवढं सर्व करून जर मधमाशी आपल्याला नाही आली तर मग काय करायचं, आपल्याला धोतर किंवा साडीच्या सहाय्यानं पण फिरून घेतले तरी पण होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तर किंवा हँड पॉलिनेशन पण पर्याय आपल्याकडे, हँड पॉलिनेशन सुद्धा करायचं. फक्त हँड पॉलिनेशन करताना एक काळजी आपल्याला घ्यायची की आपला जे या कांद्याचं जे फ्लावर असतं म्हणजे गोंडा असतो, एका गोंड्यामध्ये 250 ते 300 फुलं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्या एका गोंड्यामध्ये 250 ते 300 फुलं असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकदा हात फिरून सर्व फुलांना लावायची पावडर. तर मग याच्यामध्ये काय करता, त्याच्यामध्ये स्टिग्मा जो असतो, जो फिमेल पार्ट असतो तो उंच असतो, त्याला पावडर लावताना बऱ्याच वेळेस काय होतं की तो स्टिग्मा जो आहे तो मोडूनच जातो, मग तिथे सीड डेव्हलप होत नाही. ठीक आहे. ती एक काळजी घ्यायची, स्टिग्मा आपला मोडणार नाही. आणि जर शेवटी मग समजा आपलं बजेट असलं तर मग तुम्ही डायरेक्ट मधमाशाच्या पेट्या सुद्धा आणू शकता. हे झालं मधमाशी नियोजन. आता त्याच्यानंतर काय होतं, ज्यावेळेस समजा आपल्या गोंड्यामध्ये बी वगैरे भरतं त्यावेळेस वातावरण खराब होण्याचे चान्सेस खूप असतात. तर मग काय होतंय, जर
जर वारा वाजून आला ना आपला गोंडा जर जमीन खाली पडला तर एकदा तो पाठीमधून वाकल्यानंतर काय होतंय की त्याच्यामध्ये जे अन्नद्रव्य खालून खालून वरती पाठवल्या जातात, पण तिथं पात खाली तो गोंडा खाली पडल्यामुळे तिथं चॉकअप होतं आणि वरती बियापर्यंत हे अन्नद्रव्य पाठवले जात नाही, मग ते बी काही पोचत नाही. ठीक आहे, बी दिसतंय पण त्याला वजन येत नाही, त्यामध्ये चांगला एम्ब्रिओ डेव्हलप होत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं, गोंडे बांधणी करून घ्यायची आणि शेवटचा जो टप्पा आहे तो गोंड्याची काढणी. तर गोंड्याची काढणी करताना आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिले गोंडे तपकिरी रंगाचे झालेले आपल्याला दिसतील आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काळं सीड पण आपल्याला डेव्हलप झालेलं दिसेल चांगलं. त्यावेळेस मग जो पहिला जो फुटवा आलेला आहे आपला मधी त्या सेंटर मधून तो सगळ्यात पहिले हार्वेस्टिंगला येणार आहेत. मग समजा 15 ते 20 सेंटीमीटर त्याच्या खालून म्हणजे गोंड्याच्या खालून आपल्याला कापून घ्यायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने 2 ते 3 हार्वेस्टिंग तुमच्या होतील आणि ते काढून घ्यायचं मग गोंडे. ठीक आहे, तर आता आम्ही एका प्लॉट वरती आलोय. हा देऊळगाव कोळेतील शेतकरी आहेत भरत राठोड सर यांचा प्लॉट आहे. यांनी एवढा जबरदस्त प्लॉट डेव्हलप केलेला आहे. आता यांच्या प्लॉटला लगभग 50-55 दिवस झालेले, कुठेतरी गोंडे यायला लागलेत. तर यांनी म्हणजे यांच्या शेतामध्ये मोहरी सुद्धा लावलेली आहे. म्हणजे पिवळ्या पिवळ्या फुलाकडे मधमाशी जास्त अट्रॅक्टिव्ह होते ऍज कम्पेअर टू हे जे पांढरे फुलं असतात त्याच्यापेक्षा. तर त्यांनी मोहरीचे झाडं सुद्धा लावलेले आहेत आणि खताचं याचं नियोजन पण चांगलं केलं. हा, आपला एक पॉईंट राहून गेला होता, लागवडीची पद्धत कशी, म्हणजे लागवड करताना काय करायचंय. तर लागवड करताना आपल्याला अशी लागवड करायची आहे की हे जे आहे आपलं आता 2 ड्रीप मधलं अंतर जे आहे ते आपल्याला 5 फूट ठेवायचंय आणि ज्या ड्रीपच्या त्या साईडला म्हणजे उजव्या साईडला आणि दक्षिण साईडला डाव्या साईडला, ठीक आहे, इकडं आपल्याला जे ते 6 इंचावरती कांदा लागवड करायचा, इकडून पण 6 इंचावरती करायचा आहे. ठीक आहे, आणि 2 कांद्यामधलं जे अंतर आहे ते आपल्याला 9 ते 10 इंच ठेवायचंय. म्हणजे ह्या असं जर आता तुम्ही लागवड केली तुम्हाला 8 ते 11 म्हणजे 9 ते 11 क्विंटल मध्ये आपलं काम हे होऊन जाईल. ठीक आहे, ताशीच लागवड करा. ठीक आहे, आणि याच्यामध्ये नंतर यांचं आता बघा, या कांद्याला जवळपास 5, 7, 8 असे फुटवे आलेले आहेत. म्हणजे नियोजन पण एकदम चांगलं झालेलं आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचं एक सांगतोय, जर आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन जर चांगलं केलं तर आपल्या शेतावलावरती रोग कमी येतात. मग जर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी झाली तर ती डिसीजला लीड करते. तर होतापर्यंत आपल्या न्यूट्रिशनवर भर द्यायचा आहे, फवारण्या कमी करायचं काम तुम्हाला पडेल आणि उत्पादन सुद्धा चांगलं होईल. ठीक आहे, जर तुम्हाला आपण सांगितलेली माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा जा, कारण की मग इथून पुढे आमचा अजून उत्साह वाढेल आणि आम्ही चांगले चांगले व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येतो. धन्यवाद.